थांब माझ्या बघता, कुठेसुद्धा जाऊ नकोस. जर हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोचला आहे तर पुढच्या 30 सेकंदांमध्ये श्री स्वामी समर्थ स्वतः तुझे सगळे संकट नाश करायला आले आहेत. तू विचार करतोस ना की जेव्हा तुझ्या मागून एकामागून एक संकटे तुटून पडतात, जेव्हा तू रात्री एकांतात उशीत तोंड लपवून रडतोस, तेव्हा तुझा स्वामी कुठे असतो? तू देवासमोर दिवा लावून डोळ्यात आसवे आणून विचारतोस, स्वामी मी असा कोणता गुन्हा केला की माझी हाक तुमच्यापर्यंत पोचत नाही? वेड्या भक्ता, शांत हो. ईश्वराची शांतता म्हणजे त्याचे दुर्लक्ष नसते. ती शांतता तुझ्या पुढील महाविजयाची पूर्वतयारी असते. तू सोसलेला प्रत्येक अपमान, भाऊबंदकीने पाठीत खुपसलेला सुरा आणि रात्रीच्या एकांतातील तुझे रडणे, या सर्व गोष्टींचा हिशोब तुझ्या या स्वामीने नोंदवून ठेवला आहे. बघा, एका भक्ताची अंगावर काटा आणणारी सत्यकथा. साताऱ्यातील एका निष्पाप स्वामी भक्ताला त्याच्या जवळच्या सहाय्यकाराने खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याचा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त केला. तो भक्त जेव्हा एक सर्व आशा सोडून स्वामींच्या फोटोसमोर ढसाढसा रडला, तेव्हा त्याला स्वप्नात स्वामींनी दर्शन देऊन भिवू नकोस असा अभयहस्त दिला. आश्चर्य म्हणजे अवघ्या 7 दिवसातच मुख्य आरोपीने स्वतः पोलिसांसमोर जाऊन गुन्हा कबूल केला आणि त्या भक्ताचा व्यवसाय पुन्हा दुप्पट वेगाने सुरू झाला. आज रात्री झोपण्यापूर्वी एका तांब्याभरात स्वच्छ पाणी घ्या. त्या पाण्यात एक तुळशीचे पान टाका आणि पाण्याकडे बघून 11 वेळेला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. ते पाणी रात्रभर स्वामींच्या फोटोसमोर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील सर्वांनी ते प्राशन करा. मनातील भीती आणि नैराश्य तुमचे 3 दिवसातच पळून जाईल. पण लेकरा, ही तर फक्त सुरुवातीची झलक होती. तुझ्याच घरात तुझ्या प्रगतीला रोखणारी कोणती तरी दुष्ट आणि नकारात्मक शक्ती लपली आहे. आता आपण ते पुढच्या भागात पाहूया. स्वामींच्या या पहिल्या भागावर निष्ठा व्यक्त करण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी माझे सर्व दुःख तुमच्या चरणी अर्पण. माझ्या लेकरा, तुला आजकाल सतत वाटते ना की तुझ्या घरात काहीतरी भयंकर नकारात्मक ऊर्जा वास करत आहे. घरात पाऊल ठेवताच मन अस्वस्थ होते, क्षुल्लक कारणावरून चिडचिड होते आणि कुटुंबातील प्रेम संपून तिथे फक्त भांडणच उरले आहेत. तू कितीही कष्ट केलेस तरी पैसा घरात टिकत नाही. ऐक माझ्या कष्टाळू लेकरा, तुझ्या वाढत्या प्रगतीवर आणि तुझ्या कुटुंबाच्या हसऱ्या चेहऱ्यावर तुझ्याच ओळखीच्या कपटी लोकांची आणि भाऊबंदकीची विषारी दृष्ट पडली आहे. त्यांनी तुझ्या आनंदाला वाळवीसारखे खाण्यासाठी वाईट विचार पसरवले आहेत. पण ज्या घरात स्वामी समर्थांच्या नामाचा गजर होतो, तिथे जगातील कोणतीही वाईट नजर किंवा नकारात्मक शक्ती टिकू शकत नाही. आज मी तुझ्या घराभोवती माझ्या दिव्य ऊर्जेचे अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करत आहे. दर गुरुवारी किंवा शनिवारी संध्याकाळी कापूर आणि 2 लवंग एकत्र जाळा. त्यात थोडेसे सैंधव मीठ टाका आणि त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवून श्री स्वामी समर्थाचं नामस्मरण करा. घरातील नकारात्मकता आणि कटकटी कायमचे नष्ट होतील. घरातील नकारात्मकता तर दूर होईलच, पण तू रात्रंदिवस राबूनही तुझ्या हातात यशाऐवजी अपयश काय येते हे आपण आत्ता जाणून घेऊया. घराच्या रक्षणासाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, स्वामी माझ्या घराचे आणि कुटुंबाचे रक्षण तुम्हीच करा. माझ्या आतोनात कष्ट करणाऱ्या लेकरा, तू रोज सकाळी उठून अंगातील ताकद संपेपर्यंत राबतोस, घामाचा प्रत्येक थेंब जमिनीवर सांडतोस. पण जेव्हा यशाचे फळ मिळण्याची वेळ येते तेव्हा तुझ्या हातात फक्त शून्य आणि निराशा उरते. तुझ्या डोळ्यांदेखत खोटे बोलणारे लोक पुढे जातात आणि तू मात्र प्रामाणिक राहूनही गरिबीत गाडला जातोस. या अन्यायाने तुझ्या ईश्वरावरचा विश्वास डगमगू लागतो. पण ऐक, तू आजपर्यंत जे अपयश सोसलेस ती तुझी हार नव्हती, तर ती स्वामींनी घेतलेली तुझ्या धैर्याची कठीण परीक्षा होती. सोन्याला आगीत तापवल्याशिवाय त्याला लकाकी येत नाही. तू त्या परीक्षेत तावून सुखालून निघाला आहेस. आता तुझ्या कष्टाची सोने होण्याची वेळ आली आहे. तुझ्या अडकलेल्या कामांना आता अचानक गती मिळेल. दररोज सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी स्वामींच्या फोटोला स्पर्श करा आणि 3 वेळेला, स्वामी माझे कष्ट तुमचे आणि यश तुमचे. कामाला जाण्यापूर्वी घरातून निघताना पक्ष्यांना किंवा गायीला थोडेसे अन्न किंवा गुळ पाणी द्या. अडकलेले पैसे तुम्हाला ह्या पद्धतीने वेगाने परत मिळतील. कष्टाला तर यश मिळेलच, पण ज्या नातलगांनी तुझ्या पाठीत खंजीर खुपसला त्यांचा हिशोब स्वामी कसं करणार हे आता आपण जाणून घेऊया. त्या अगोदर कष्टाचे फळ मिळवण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या कष्टाला यशाचे फळ द्या. माझ्या सोशिक लेकरा, ज्या नातलगांवर आणि भावांवर तू आंधळा विश्वास ठेवलास त्यांनीच तुझ्या पडत्या काळात तुझी चेष्टा केली. संपत्तीच्या किंवा पैशाच्या मोहापायी त्यांनी तुझा हक्क हिरावून घेतला आणि समाजात तुला निकामी म्हणून हिणवले. तू जेव्हा रात्री त्यांच्या बोचऱ्या शब्दांची आठवण काढतोस तेव्हा तुझा जीव जळतो. मी यांच्यासाठी काय काय केले नाही, तरीही यांनी माझ्याशी असा विश्वासघात का केला, या विचाराने तुझ्या मनात सुडाची आग पेटते. पण माझ्या लेकरा, सुडाच्या आगीत स्वतःला जाळू नकोस. खरा बदला हा भांडण्याने नाही
तर तुझ्या अथांग यशाने घेतला जातो. तू इतक्या उंच शिखरावर जाऊन बस की तुला अपमानित करणाऱ्या लोकांना तुझ्याकडे बघण्यासाठी मान पूर्ण वर करावी लागली पाहिजे. शत्रूंचा किंवा कपटी लोकांचा त्रास होत असल्यास दर गुरुवारी स्वामींसमोर लाल रंगाचे फूल अर्पण करा आणि स्वामींचा तारक मंत्र एक वेळेला म्हणा. शत्रूची वाईट बुद्धी आपोआप नष्ट होईल आणि ते स्वतः नमते घेतील. शत्रूंचा तर पराभव होईलच, पण डोक्यावर असलेल्या कर्जाच्या आणि व्याजाच्या डोंगरातून कर्ज कसं सुटायचं हे आता आपण जाणून घेऊया. त्या अगोदर अन्यायाला यशाने उत्तर देण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी माझा न्याय तुमच्या हाती आहे. माझ्या भक्ता, कर्जाचे ओझे आणि पैशांची चणचण ही माणसाला जिवंतपणी मारणारी सर्वात मोठी कुऱ्हाड असते. व्याजाचा वाढता डोंगर आणि उद्या कुटुंबाची काय होईल या चिंतेने तुझा श्वास गुदमरतोय. जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा सर्व मित्र आणि नातेवाईक तुझ्या तोंडावर दारे बंद करतात. तू अनेकदा विचार केलास की या त्रासातून सुटण्यासाठी मी माझे जीवनच संपून टाकू का? लेकरा, खबरदार जर असा विचार पुन्हा मनात आणलास तर. ज्या स्वामींच्या चरणी अष्टसिद्धी आणि नवनिधी दाजींसारख्या उभ्या असतात त्या स्वामींच्या भक्त पैशासाठी लाचार कसा होऊ शकतो? तुझा हा कठीण काळ आता संपुष्टात येत आहे. तुमच्या घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी एका पिवळ्या कापडात एक हळकुंड, एक नाणे आणि थोड्या अक्षता ठेवून गाठ मारा. दर गुरुवारी त्याची पूजा करा. घरातील अनावश्यक खर्च थांबेल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. पैशाचा तर मार्ग मोकळा होईलच, पण जे लोक तुझ्या अडचणीच्या काळात एकटे सोडून गेले त्यांचे काय करायचे हे आपण जाणून घेऊया. त्या अगोदर आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, स्वामी माझ्या घरातील दारिद्र्य दूर करा. तुझ्याकडे पैसा होता तेव्हा तुझ्या आजूबाजूला माणसांची गर्दी होती. लोक तुझ्या मोठ्या गप्पा मारत होते, पण जशी तुझ्यावर कठीण परिस्थिती आली तसे सर्व चेहरे गायब झाले. ज्या मित्रांसाठी तू रात्रंदिवस धावलास त्यांनी साधी विचारपूसही केली नाही. तू आज एकाकी उभा आहेस, पण लेकरा रडणे बंद कर. स्वामींनी मुद्दामून तुझ्या आयुष्यातून त्या खोट्या आणि स्वार्थी माणसांचा कचरा साफ केला आहे. जे तुझ्या पडत्या काळात तुझ्या पाठीशी उभे राहू शकत नाहीत ते तुझ्या यशाच्या काळात राहण्याच्या लायकीचेच नाहीत. माणसांचे पाठबळ तात्पुरते असते, पण स्वामींची साथ अमर असते. आज जगाने तुझे हात सोडले असले तरी साक्षात ब्रह्मांडाच्या मालकाने तुझा हात धरला आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला एकाकी किंवा उदास वाटेल तेव्हा स्वामींच्या फोटोसमोर बसून 5 मिनिटं शांत बसा आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. तुम्हाला साक्षात स्वामींचा हात तुमच्या पाठावर असल्याचा तुमच्या पाठीवर असल्याचा अनुभव येईल. नात्यांचा मोह सुटला, पण तुझा गमावलेला स्वाभिमान कसा परत मिळवायचा? ऐका पुढील भाकेत. त्या अगोदर स्वामींच्या चरणी पूर्ण आश्रय घेण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी मला फक्त तुमची साथ हवी आहे. माझ्या वाघासारख्या लेकरा, तू आजकाल इतका कमजोर आणि हताश का बनला आहेस? तू लोकांच्या पाया पडायला का जातोस? जेव्हा लोक तुला 2 रुपयांची मदत करतास आणि 100 रुपयांचा अपमान करून तुझा स्वाभिमान पायाखाली तुडवतात तेव्हा तू गप मान खाल घालून तो अपमान का गिळतोस? स्वामींचा भक्त कधीही लाचार आणि कमजोर असू शकत नाही. ज्याच्या पाठीवर साक्षात ब्रह्मांड नायकाचा अभय हात आहे त्याने जगातील शूद्र लोकांसमोर मान झुकवणे हा स्वामींच्या ताकदीचा अपमान आहे. तुझ्या मनगटात ती ताकद आहे जी शून्यातून पुन्हा स्वतःचे साम्राज्य उभे करू शकते. मान ताठ कर, डोळ्यातील भीती काढून फेकून दे आणि या क्रूर जगाला दाखवून दे की तू पाठीवर वार झेलणारा माणूस नाहीस, तर संकटांना पराभूत करणारा स्वामींचा सिंह आहेस. दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून स्वामींचे स्मरण करा आणि स्वतःला 3 वेळेला म्हणा, मी कमजोर नाही, माझा सांभाळ साक्षात श्री स्वामी समर्थ करत आहेत. हा विचार तुमच्या मनातील सर्व भीती काढून टाकेल. स्वाभिमान जागा झाला आहे, पण तुझ्या मनात येणारी संशयाची कीड तुला आता कशी कमकुवत करते हे आपण जाणून घेऊया. त्या अगोदर गमावलेला स्वाभिमान जागा करण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, स्वामी मी लाचार होणार नाही, मी स्वाभिमानाने जिंकेन. माझ्या लेकरा, तुझ्या मनात अनेकदा एक विषारी शंका डोकेवर काढते. तू एकांतात बसून स्वतःलाच विचारतोस, मी इतक्या श्रद्धेने स्वामींची पूजा करतो तरीही माझ्याच वाट्याला दुःखाचे डोंगर का? स्वामी माझ्या ऐकत का नाहीत? पण आज स्वामींचा हा नियम शांतपणे ऐक. सोन्याला जेव्हा आगीत तापवले जाते तेव्हा लोहार सोन्याचा द्वेष करत नसतो, तर त्याला दागिन्याचे सुंदर रूप देण्यासाठी ते करत असतो. तुझ्या आयुष्यातील संकटांचा अग्नी तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला हिऱ्यासारखे मजबूत करण्यासाठी आहे. स्वामी तुला कधीच उशिरा फळ देत नाहीत, ते योग्य वेळीच देतात. तू ज्या गोष्टीसाठी आज रडत आहेस ती गोष्ट कदाचित तुझ्या विनाशाचे कारण ठरू शकली असती. म्हणूनच स्वामींनी ती तुझ्यापेक्षा दूर ठेवली आहे. जेव्हा मनात ईश्वराबद्दल किंवा नशिबाबद्दल संशय येईल तेव्हा लगेच 1 रुपयाचे नाणे स्वामींच्या फोटोसमोर ठेवून, स्वामी माझी परीक्षा लवकर संपवा
अशी प्रार्थना करा. परीक्षा तुमची लवकरच संपेल. संशय मिटला, पण स्वामींचे ते कोणते अभेद्य वज्र कवच आहे जे तुला मृत्यूपासूनही वाचेल? हे जाणून घेण्या अगोदर आत्ता कमेंटमध्ये लिहा, स्वामी, माझा तुमच्यावर आणि तुमच्या वेळेवर पूर्ण विश्वास आहे. माझ्या थकलेल्या, निराश झालेल्या आणि अपयशाने खचलेल्या लेकरा, आता तुझे डोळे पुस, मान ताठ कर आणि छाती टोकून उभा राहा. तू या जगात अनाथ किंवा कमकुवत नाहीस. आज मी तुला माझ्या काळजातून निघणारे महाअभय वचन देतोय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ 5 शब्द नाहीत, तर ही तुझ्या आयुष्याभोवती आखलेली ईश्वरी वज्ररेषा आहे. जेव्हा जेव्हा तुझ्यावर मोठे संकट येईल, जेव्हा जेव्हा तुला वाटेल की आता सर्व संपले आहे, तेव्हा डोळे मिटून या मंत्राचा जप कर. तुला जाणवेल की श्री स्वामी समर्थ स्वतः तुझ्या पुढे ढाल बनून उभे आहेत. स्वामींच्या या अभय वचनाचा कागद आणि तस्वीर तुमच्या पाकिट अथवा उशीखाली ठेवा. रात्री झोपताना हे वाक्य डोळ्यांसमोर आणून झोपा. वाईट स्वप्ने आणि भीती निघून जातील. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शरण करो सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शरण करो सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शरण करो सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शरण करो सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया,
निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया. मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया. मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया. मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया.